अमरावती स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरण आणि या प्रकरणात 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपली होती। जून महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलेलं वैद्यकीय अधीक्षक विनोद पवार यांचं स्पष्टीकरण आहे। या सगळ्या संदर्भात विनोद पवार यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार सर आहे। सर काय सांगणार या संदर्भानं? काल अलार्म या ठिकाणी वाजला नाही असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला होता, काय आता याच्याकडे कसं आहे की हे बांधकाम विभाग बांधकामातील विद्युत विभाग आहे हे त्यांना आपण यापूर्वी पण आपण पत्र दिलेलं आहे की इथील यंत्रणा कार्यरत आहे की नाही याबाबत आम्हाला सविस्तर डेमो आणि बाकीच्या गोष्टी करून देण्यात याव्या आणि त्यांची वारंवार संवाद सुरूच असतोय। त्या अनुषंगाने काल त्याच्यासाठी आता त्यांनी यंत्रणा पाठवलेली आहे। त्या यंत्रणा त्याच्या नेमकं काय त्याच्यामध्ये हे झालेलं आहे चौकशी दरम्यान आपल्याला कळेल। साधारण जून मध्येच आम्ही त्यांना 2 महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना हे पत्र दिलेलं आहे की आमची यंत्रणा जी याचे विद्युत ऑडिटचं जे संपणार आहे रिव्हॉल्व करायचं आहे रिव्हॉल्युशन परत त्यांच्यासाठी रिन्यू करून घेण्यासाठी आम्ही त्यांना जून मध्येच पत्र दिलेलं होतं आणि त्याचा वारंवार पाठपुरावा करत होता। त्याच्यासाठी माझे कर्मचारी सुद्धा वारंवार त्यांच्या ऑफिसला कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करत होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रोसेसमध्ये आहे करून देतो। मी पण प्रयत्न केला की आतमध्ये गेलो बेडशीट ओली करून आतमध्ये गेलो तर ते मला पण आतमध्ये काही अंधार सगळा काळा धूर आणि अंधार असल्यामुळे आणि गरम वात असल्यामुळे मलाही काही सुचलं नाही। मी तसंच मग खाली पडलो तर लगेच माझ्या मागे पण दुसरे डॉक्टर्स होते। तसं आम्ही थोडं खाली अक्षरशः खाली जमिनीवर लोळत बाहेर आलोय आणि तेव्हा अशी भयानक परिस्थिती होती की अक्षरशः म्हणजे आम्ही कधी विचार नाही केला की असं होऊ शकतं। 36 बालकांवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपचार चालू आहेत। त्या संपूर्ण बाळाची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती देखील डॉक्टर विनोद पवार यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।